आजची आपली स्टोरी आहे द किंग अँड इट्स सोल्जर्स. या कथेचा राजा आहे मेनवर्ब. राजाने जंगलामध्ये शिकारीसाठी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जाताना स्वतःच्या सैनिकांना सोबत घेऊन जाणार आहे. खरं तर जाण्याचा निर्णय राजाचा आहे, परंतु जंगलामध्ये शिकार करताना काय केलं जाऊ शकतं, काय करायला पाहिजे, काय होण्याची संभावना आहे, काय केलेलं चांगलं राहील, यासाठी राजा त्याच्या सैनिकांवर डिपेंड आहे. पहिला सैनिक, आपण नदीतून जंगलाकडे जाऊ शकतो. वी कॅन गो टू द जंगल अक्रॉस द रिव्हर. दुसरा सैनिक, आपण सुरक्षित मार्ग शोधायला पाहिजे. वी शुड फाइंड अ सेफ रूट. तिसरा सैनिक, आपल्याला कदाचित अडचणी येऊ शकतात. वी मे फेस सम डिफिकल्टीज. चौथा सैनिक, आपण तात्काळ उपाय शोधणे आवश्यक आहे. वी मस्ट फाइंड अन इमिजिएट सोल्युशन. पाचवा सैनिक, मी तुला मार्ग दाखवीन. आय विल शो यू द वे. सहावा सैनिक, जंगलात सावध राहावं लागतं. वी हॅव टू स्टे अलर्ट इन द फॉरेस्ट. सातवा सैनिक, आपण सावध राहिलेलं बरं. वी हॅड बेटर स्टे अलर्ट. आठवा सैनिक, आम्ही सुखरूपपणे पोहोचू शकलो. वी कुड रीच सेफली. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, ज्या पद्धतीने राजा त्याच्या सैनिकांवर डिपेंड आहे, अगदी त्याच पद्धतीने इंग्लिश ग्रामरमध्ये मेन वर्ब हाच राजा आहे, परंतु त्याला मोडल ऑक्झलरीवर डिपेंड राहावं लागतं, कारण की मोडल ऑक्झलरी त्या मेन व्हर्बला अर्थ देण्याचं काम करतात. सैनिकांनी राजाचा आदर करायला पाहिजे. राजाचा आदर करणे सैनिकाचं कर्तव्य आहे. आता कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, पुढचा सैनिक कोण आहे. थँक्यू.